अजित पवार VSR कंपनीच्या विमानात बसलेच नाही। तुम्हाला कसं काय बोलून राहिला तू? हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल तेव्हा माहित होणार। कारण अजित पवार VSR कंपनीच्या विमानात बसले काय? काही प्रूफ आहे का आपल्यापाशी? का प्रूफ खत्म केले? अजित पवार VSR कंपनीच्या विमानात बसले काय? हो, मी प्रश्न विचारून राहिलो, नक्की कमेंट करून सांगा, खरंच बसले होते काय? काही प्रूफ आहे आपल्यापाशी का खरंच अजित पवार साहेब VSR कंपनीच्या विमानात बसले होते म्हणून? अरे, मुंबईवरून जेव्हा अजित पवार साहेब रवाना होतात त्याच्या संग किती असते व्यक्ती? 5 जण असतो का 6 जण असतो? हे अद्यापही आपल्यापाशी याचा पुरावा नाही आहे। पुरावा का नाही आपल्यापाशी? का पुरावा हे मातीत दाबले, का जाळले, का उद्ध्वस्त केले? आपल्याला हे माहित नाही अजित पवार साहेब VSR कंपनीच्या विमानात बसते तर कुठलं शर्ट घालून बसते हे माहित आहे का आपल्याला? कोणत्या रंगाचे कपडे घालून घेतले त्यांनी घातले होते हे माहित आहे का आपल्याला? VSR कंपनीच्या विमानात बसतात तर आपल्याला माहित आहे का कुठले कपडे घातले होते अजित पवार साहेबांनी? आपल्याला हे माहित आहे का जेव्हा विमानात बसतात ते त्यांनी काय काय घातलं होतं, त्याच्या संग कोण कोण लोक होते हे माहित आहे का आपल्याला? नाही माहित। आपल्यापाशी काहीच प्रूफ नाही आहे। कारण विमानात जेव्हा अजित दादा विमानात बसतात तिथे CCTV फुटेज नाही आपल्याकडे। समजा हे सुप्रीम कोर्टात हायकोर्टात केस गेली तर तेव्हा एकच म्हणाल कशावरून VSR कंपनीच्या विमानात अजित पवार बसले? प्रूफ आहे का तुमच्यापाशी? ते एकच म्हणाल आमच्यापाशी CCTV फुटेज आहे काय? काही व्हिडिओ आहे का तुमच्यापाशी खरंच VSR कंपनीच्या विमानात बसले म्हणून? दादा, हे सगळं घोळ आहे। कारण VSR कंपनीचा मालक हा हरामखोर आहे। VSR कंपनीचा मालक हा हरामखोर आहे, चतुर आहे। त्यानं नामनुसार खाता करून टाकलं की रोहित पवार जेव्हा तक्रार नोंदवायला जाईल पोलीस स्टेशन मध्ये तेव्हा याची तक्रार घेतली नाही पाहिजे। कारण कसं आहे, कुठलीही कोर्ट म्हणा, सुप्रीम कोर्ट म्हणा, कुठल्याही कोर्टात म्हणा प्रूफ मागते, पण आपल्यापाशी प्रूफ नाही आहे खरंच अजित दादा VSR कंपनीच्या विमानात बसले होते का? चालाकी आहे दादा, आणि हे चालाकी कुठपर्यंत राहणार तुम्हाला माहिती आहे ना? सरड्याची धाव कुठपर्यंत राहते, कुठपर्यंत राहते? मला सांगा, जे अजित दादा मुंबईवरून रवाना होतात विमानात VSR कंपनीच्या, तिथले फुटेज डिलीट मारले हो, तिथले फुटेज नाहीसे करून टाकले, CCTV फुटेज जे व्हिडिओ आहेत सगळे नाहीसे करून टाकले, तर प्रूफ आहे का आपल्याकडे? नाही आहे। हे सगळं फक्त सगळं गुपित राहणार आहे, एक काल्पनिक राहणार आहे, एक काल्पनिक चर्चा होणार आहे, दुसरं काहीच नाही। अजित पवार यांना मिटवण्याचा प्रयत्न कधी केला, कधी म्हणजे प्लॅनिंग न केला, कसा केला, काय केला हे आपल्याला माहित नाही। अजित पवारचा घात झाला की अपघात झाला हे जनतेला अजून माहित नाही। जनतेच्या मनात तर घात आहे, जो पक्का घात आहे। पण प्रश्न हा निर्माण असा होतो की अजित पवार साहेबांचा घात कोणी केला, का केला? कारण जोपर्यंत आपल्याला मुंबईवरून जेव्हा अजितदादा रवाना होते तिथले CCTV फुटेज मिळत नाही, तिथले व्हिडिओ मिळत नाही, तिथला क्लू मिळत नाही की अजितदादा ह्या गाडीत बसले होते, अजितदादा ह्या गाडीत बसले होते विमानतळावर येण्यासाठी, ह्या गाडीत बसले होते, आणि तिथला जो व्यक्ती कोणी असेल तो सांगल की अजितदादाचा ड्रायव्हर मी आहे, अजितदादा माझ्या संग होते आणि ह्या रंगाचा ड्रेस घातला होता, त्यांच्या संग हे सहकारी होते, असं आपल्याला मिळाला का? कोणी नाही मिळाला। तिथले CCTV फुटेज मिळाले काय? नाही मिळाले। काय म्हणाल तुम्ही VSR कंपनीच्या विमानात अजितदादा बसले होते? अरे, सगळं VSR कंपनीचा मालक हरामखोर आहे। त्यांना पुरेच्या पुरे, मी तर म्हणतो VSR कंपनीच्या मालकांना पुरेच्या पुरे जे सबूत आहे अजितदादा सगळं मिटून टाकले असं। माझं नाव नाही आलं पाहिजे, माझ्या कंपनीचं नाव नाही आलं पाहिजे, बरोबर नाही का? त्यानं मिटू शकले, तू मिटू शकते का? भाऊ, मोठे लोक आहे, करू शकते, आहे नाही काय? VSR कंपनीच्या मालकानेच मिटवले असं सगळे सबूत, CCTV फुटेज मिटवले असं। कारण ही केस कोर्टात गेल्यावर किंवा तेव्हा तिथे सबूत मागते हो का खरंच अजित पवार हे VSR कंपनीच्या विमानात बसले होते का? बारामतीच्या मध्ये ते ब्लास्ट झालं, त्याच्यात अजितदादाचा चेहरा ओळखू येत नव्हता, त्यांची ओळख
अगोदर घड्याळमुळं झाली, मग कपड्यामुळं झाली. खरंच कपडा आहे का अजितदादांचा? खरंच होय काय? अरे लय काल्पनिक गोष्टी आहेत दादा. खरं काय खोटं काय कळलं का? अजित पवार साहेब जिवंत आहे का मरण पावले? त्यांचा घातवंत कोण आहे? त्यांचा घात झाला की अपघात झाला अजून अद्याप माहित नाही. म्हणजे जनतेपर्यंत हे गूढ रहस्य लपलेलं राहणार आहे, त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही. कळलं का? त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही. त्या कारणामुळे तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रातल्या जनतेनो जे अजितदादाचं गूढ रहस्य आहे हे सगळं मातीत दबलं जाणार, उघड होणार नाही. आणि आपल्याला कोणालाही माहित होणार नाही की अजितदादाचा घात झाला की अपघात झाला. हा फक्त बीएसआर कंपनीचा प्लॅन आहे, कंपनीवाल्याचा प्लॅन आहे की अजितदादाचे सगळे पुरावे मिटवले असेल त्यानं, ते तोही करू शकते ना. कारण रोहित पवार साहेब डायरेक्ट म्हणून राहिले ना की अजितदादा बीएसआर कंपनीच्या मालकाच्या विमानात बसले होते. अजितदादा पहिले बॉटल वापरायचे, आता त्यांनी काचेची बॉटल वापरणं चालू केली होती. ते असे सांगायचे. म्हणजे का अजितदादाला माहित होतं का मला मारण्याचा प्रयत्न चालू केला आहे म्हणून अजितदादांना सगळं सावध हो झाले होते ते. का नाही बा, जे विमानात अजितदादा विमानातून बसले होते तिथले सीसीटीव्ही फुटेज डिलीट मारले असेल का? नक्की कमेंट करून सांगा. कारण कसं आहे, तुमची कमेंट लय गरज आहे बरं, तुमची कमेंटची लय गरज आहे मला. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. खरंच सांगा की अजितदादानं विमानात उडी मारली का? खरंच सांगा का अजितदादा खरंच विमानात बसले का? नक्की कमेंट करा. जय भीम, जय शिवराय.